ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. वाजले आहेत 9:50 आणि आज तारीख आहे जसं की बघू शकता 3 जानेवारी. येस, आपण आज जात आहोत आपल्या गाडीचं नवीन वर्षातलं नवीन काम करायला, जे की आहे चेन्स पॉकेटचं. माझी चेन केवढी लूज आहे बघा, दिसते. होपफुली तुम्हाला समजत असेल. हे बघा, अशी काढली तरी निघून जाईल एवढी लूज आहे. म्हणजे ऑलमोस्ट जमाच आहे ती. 90 to 95% गेलीच आहे. 20,000 किलोमीटरच्या आसपास चेन्स पॉकेट आपली जातेच नॉर्मल KTMची. दॅट्स वाय मी आता ऑर्डर केली आहे येस रोलॉनची ब्रास चेन किट. सो ह्या चेन्स पॉकेटची प्राईज ना ऑनलाईन मार्केटमध्ये बघाल तर 4पर्यंत आहे बघा. 480 आहे. बट थोडेफार कॉन्टॅक्ट वापराल तर जरा स्वस्तात भेटेल. मला पण चांगली डील भेटली, मला सांगत नाही की तिला. चला आधी निघून आता रस्त्यावर बडबड करतो. फायदा मी चेन्स पॉकेट रिलेटेड ना सर्व्हिस सेंटरमध्ये पण इन्क्वायरी करून आलो. म्हणजे KTMची जे ओरिजिनल आहे ती कितीपर्यंत भेटेल, अजून किती किलोमीटर वगैरे चालेल. तर सेम सीन आता जर मी ट्वीट 20,000ला टाकतो आहे ना, म्हणजे 19,800 झाले, तर ती परत 40,000च्या आसपास परत ती खराब होणारच आहे, नो डाऊट. आणि मी रोलॉनची विचारली बाहेर मार्केटमध्ये, तर सध्या असं चालू आहे ना की चेन्स पॉकेट टाकायचं झालं तर मोस्टली 80% जे रायडर्स आहेत ना, ज्यांना माहिती आहे, नॉलेज आहे याबद्दल, रोलॉनचीच चेन्स पॉकेट टाकतात. असं नाही की ब्रासच बोलते मी, गोल्डन ब्रासच घ्या, कुठलीही घ्या. बट आता मी बोललो घेतोच आहे तर गोल्डन ब्रासच घेतो, ते लुक पण चांगला येतो जरा. सो मी ती विचारली फिटिंगचं वगैरे, तर ते बोलले फिटिंग करू शकतो आम्ही, नाही असं नाही. बट सीन तेच, कुठला सिनियरनी जर बघितलं ना तर त्यांच्यावर छडी गेम होणार, कारण की ते KTMचे पार्ट नाही, म्हणजे KTMचे पार्ट सर्व्हिस सेंटरमध्ये फिटिंग नाही करते. दॅट्स मी लोकलमध्ये पण जाऊन विचारलं तर लोकलवाला मला करून देत होताच. सो लोकलमध्ये लास्ट वीक मी गेलेलो चेन्स पॉकेट घेऊन, फिटिंग वगैरे करून घेतो. आज सॅटर्डे, उद्या संडे, मस्त राईडला पण जाईल, चेन्स पॉकेटचा रिव्ह्यू पण देत आहे. बट सीन झाला तिकडे एक मोठा. त्यांनी चेन्स पॉकेटचं काम आहे ना, मला सांगितलं हे काहीच नाही काम, तुझ्या गाड्यात अजून एक मोठं काम आहे, जे की होतं माझ्या शॉक ऑफसरचं. शॉक ऑफसरवरून ना मी जस्ट थर्ड सर्व्हिसिंगला आलो तेव्हाच मला विनायकने आयडिया देऊन ठेवली, तुझं शॉक ऑफसर बरोबर वर्क करत नाही आहे. कारण की तेव्हा त्यांनी ऑब्झर्व केलं, विनायक आणि संदेश दोघांनी मला सांगितलेलं की शॉक ऑफसरची सेटिंग बघून घे किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवून, कारण की गेला असेल तर वॉरंटीमध्ये चेंज करून घे. मी सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवलं, बट त्यांनी सांगितलं की नाही असंच असतं KTM. आता मला तेवढी आयडिया नव्हती शॉक ऑफसरची. विनायककडे कसे आधीपासून EDV, सो त्यांनी लगेच पकडले, त्याच सांगितलं. बस सर्व्हिस सेंटरमध्ये मला असं सांगितलं की भाई नाही बरोबर आहे, असेच असतात EDVचे. बट लास्ट राईडला मी स्वतः ऑब्झर्व केलं मालशेदवरून आल्यावर, ते खड्डे मला एवढे बेकार हिट होत होते ना, म्हणून मी चेन्स पॉकेट जेव्हा टाकायला गेलो ना तेव्हा त्याला फक्त विचारलं की जरा शॉक ऑफसरचं पण चेक करून घे ना. आणि भाई तेव्हाच तो मला बोलला की तुझा शॉक ऑफसर गेला आहे, वॉरंटीमध्ये असेल तर डायरेक्ट चेंज करून घे, सेटिंग बिटिंग काय करू नको. कारण की त्यांनी मला आता आपल्या गाडीला मिडल स्टँड नाही, असं सेंटरला घेऊन दाखवलं दाबून, गाडी दबली ना वरती उचलली जात नाही आहे. ओके सो काम तर काय भाई आपलं झालं नाही. ॲज युजल विनायक बोलला तसंच त्यांनी सांगितलं मला, जर शॉक ऑफसर्स लीक नाही झालेत, फक्त स्टिफ झालेत, तर स्टिफसाठी आमची कंपनी वॉरंटीमध्ये चेंज करून देत नाही, तुला नवीन टाकावं लागेल. तरी पण ते बोलतात सोमवारी कॉल कर, ही लोक मेल टाकतील. पण विनायकने मला आधीच ऑलरेडी आयडिया दिली, ही लोक नाटकी करणार. ह्याच्याकडे काही ऑप्शन नाही. सोमवारी एक कॉल करून ट्राय करू. चेन्स पॉकेटचं विचारलं मी, चेन्स पॉकेट जवळपास 800 to 850च्या आसपास चार्जेस आहे त्यांचे. मी विचार करतो आहे चेन्स पॉकेट तरी कशाला हे करू ना. पण आता आलेलं तर ॲटलिस्ट वॉशिंग करून घेतली पाहिजे मी. बट त्यांचा वॉशिंग मला पोरगा आला नाही, तो 10:30-11ला येणार आहे, मग त्यासाठी मला थांबावं लागलं असतं. म्हणजे काय ना काय चोचले आहेच इकडे आल्यावर. ओके सो हा आहे नेक्स्ट डे. काल होता सॅटरडे, आणि जसं की तुम्ही बघितलं आपलं काम काय सर्व्हिस सेंटरमध्ये झालं नाही. बट आता काय ना शॉक ऑफसरचं काम झालं, ना चेन्स पॉकेटचं काम झालं, ना आपली वॉशिंग करून झाली. सो मी बेटर आज बोललो संडे, आज सर्व्हिस सेंटरला परत जाण्यापेक्षा परत तिकडे मी मूड ऑफ करून येण्यापेक्षा बोललो माझे ते जो लोकल आहे त्याच्याकडेच गेलो, चेन्स पॉकेट टाके ठेवले. फक्त आता चेन्स पॉकेट टाकायच्या आधी काय काय प्रिपरेशन करावे लागतात हे सगळे मी व्हिडिओ कालपासून बघतो आहे. आणि मला एक गोष्ट तर समजली, आता चेन्स पॉकेट टाकायची ना, मी भले लोकलकडेच टाकणार आहे, पण मी A to Z सगळं बघून घेतलं की नेमकी कशी टाकतात, कुठला पॅनल ओपन करावा लागतो, O रिंग काय असते, X रिंग काय असते, टाकताना कुठली काळजी घ्यायची असते, हे सगळं A to Z काम. सो त्यात मला 2 गोष्टी ऑब्झर्व झाल्यात. आता माझी जवळपास 20,000 किलोमीटर होत आली गाडी रनिंग. सो 20,000 नंतर की आपण जेव्हा व्हील ओपन करतो ना, व्हीलमध्ये ना एक डंपर असतात रब्बरचे, ते डंपर जाण्याचे चान्सेस असतात 20,000 किलोमीटर नंतर. सो मी विचार केला ते रब्बरनं आधीच घेऊन ठेवू. मी चेन्स पॉकेट ऑलरेडी त्याला देऊन आलो आहे सकाळीच 10 वाजता, आता वाजले जवळपास 10:30. मी आता ते डंपर शोधायला चाललो आहे. डंपर कुठे भेटतील आपल्याला KTM EDV 390चे.
सॉरी डंपर घेऊ. आणि सेकंड अजून एक गोष्ट असते ती म्हणजे बेरिंग असते आतमधली व्हीलची, ती पण जाण्याचे चान्सेस असतात, बट ती नाही गेली. काय माहीत नाही कशी, पण 20,000 किलोमीटरनी चेंज करायची असते ती. बट तो मेकॅनिकल बोलला तुला गरज नाही टाकायची, बेरिंग एकदम चांगली आहे. इकडे आपलं काम होऊन जाईल. विचारून बघू काय आहे सीन. डम रबर तो ना KTM एडवी. हाँ KTM एडवी 390. अच्छा नहीं, बजाज का भी चलेगा उसको? हाँ वो भी चलते हैं उसको. WD-40 छोटा वाला तो. चलो बेरिंग तर नाही घेतली. ये है ही क्या गाड़ी में चीजें. आणि बघा ही जुनीवाली आपली सॉकेट. दात बघते किती शार्प झालेत, त्याच्यापेक्षा बॅगची दाखवतो. ही बघा बॅगवाली, दात किती शार्प झाले बघा. ओके सो ऑलमोस्ट काम तर डन. फक्त एखादं सीन असं झालं आहे ना, तो मला बोलतो की ओपन नको करू, कारण की या चेन्स पॉकेटमध्ये मला ऑलरेडी एक लॉक येतो, जे तुम्ही डायरेक्ट वरून असं फिट करून लावू शकता. म्हणजे मेन सीन मला साईडस्टॅन वगैरे ओपन करायची गरज नाही, गिअर लिव्हर वगैरे. मला समजत नाही लोकांनी काय ओपन करून चेन्स पॉकेटही फिट केले. त्याच्यासोबत काय केलं पण आत्ताच नवीन काढल्या बॉक्समध्ये. का भाई का फुकटची मेहनत करतात हे ओपन करून एवढं सगळं देन काढायचे. आणि फक्त पाठचा टायर ओपन केला तर इकडे आहे. बेरिंग गिअर टाकून रेडी करून ठेवला टायर. बाकी रब्बर जुनेवाले तर मी चेंज केले, चांगले होते बट स्टील जाऊ दे, थोडंफार वरती जळल्यासारखं झालेत. सो हे चेंज करून नवीनवाले टाकले मी. अँड बेरिंग आहे तशीच आहे, ओके, काही प्रॉब्लेम नव्हता, चेक करून घेतली. आणि ही नवीनवाली रॉलनची रिअलची सेन्स पॉकेट आणि ही फ्रंटची तिकडे क्लीन करून पण घेतले पद्धतशीर चकाचक. आता फक्त ही तुकडायची म्हणजे कट करायची ही रिंग आणि ही इन्स्टॉल करायची. त्यामध्ये सिम्पल आहे, जास्त एक्टिंग नाही आहे. ऊपर पकड़ लो. ऐसे ही जाएगी ना. हाँ सीधा सीधा ऐसे. ओके सो हे बघा बोलत ना ब्रासचा लुक. हेलो बोलना भाई. वाटते की नाही पॉवर. ओके सो चेन फिटिंग झालेली आहे. जसं की तुम्ही आता बघू शकता, गाडीचा लुक कुठे ना कुठेतरी जरा चांगला वाटतं. आता सगळ्यात मेन जो मेजर डिफरंट जो आता फील करतो ना, तो म्हणजे गिअर शिफ्टिंगचा. हे बघा काय स्मूथ फील झाले भाई, काय स्मूथ शिफ्ट झाला गिअर. नाही तर याच्या जागी जर मी चुकून माकून माझी जुनी चेन्स पॉकेट असती ना, आता एवढा घाणेरडा आवाज आला असता ना, खाट करून जोरात एकदम. बस आता मुद्दाम मी जरा ऑफ रोडिंगच्या याच्या घेऊन जातो, पाठवून जाऊ शकलो असतो, बट थोडं टेस्ट करू चायनीला. पण नाही म्हणता नवीन चेन्स पॉकेट टाकलं असून ना 40 to 50% जो आवाज यायचा ना वेगळा गाडीमधून, तो कमी झाला आहे. प्लस मी आता जसं की मी बोललो, ते डंपर पॅड असतात रबरचे, ते पण मी चेंज केले. तो बोललेला ओके आहे, गरज नाही अजून नाही ना म्हणता चालतील बऱ्यापैकी. बट मी बोललं जाऊ दे, तर डोक्यात नको ते उगाच. आणि आणले पण होते असे पण मी नवीन, सो मी चेंज करून टाकले. तर बेअरिंग तर पूर्ण ओके होती, बेअरिंगला जरा पण काय झालं नव्हतं. सो बेअरिंग आहे तशीच आहे. आणि यस गिअर शिफ्टिंगला जेवढी मजा येते ना, आता सेकंड गिअर टाकतो मी, फुल स्मूथ मक्खन झाले, एकदम मक्खन. जसे माझ्या हॉर्नेटचे गिअर स्विच व्हायचे ना, तशी गिअर शिफ्टिंग झाल्या त्याची. की आता चायनीजचा डायरेक्ट फीडबॅक देऊ शकत नाही, कारण की जास्त चालवली नाही आपण. 1 किलोमीटरमध्ये तर आपण डायरेक्ट जज करू शकत नाही कुठला गोष्ट. दॅट्स वाय आता लॉंग राईडला जात आहेच मी आता पुढच्या महिन्यात, म्हणजेच जानेवारीच्या एंडच्या आसपास, तेव्हा रत्नागिरी साईड. सो त्या टायमाला क्लिअर कट समजेल आपल्याला नक्की चेनची कॅपॅसिटी किती आहे. बस फीडबॅक तरी काय देऊ, कारण की ऑलरेडी ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग कमी आहे, बट डिमांड जास्त आहे इंडियामध्ये.
स्पेशली मुंबईमध्ये तरी. ओके, सो फिटिंगचे इकडे चार्जेसमध्ये सांगतो. टोटल फिटिंगचे चार्जेस झाले 700च्या आसपास काहीतरी. आणि त्यात मी डंपर्स आणलेले रबरचे ते 500-380च्या आसपास. देन मग WD-40 गेला खर्च. WD-40 मी स्पेशली आणलं कारण की जेव्हा पार्ट्स ओपन तेव्हा त्या सगळे डीप क्लिनिंगसाठी मी WD-40 आणलेला. सो तो पण एक यूज झाला पूर्ण. म्हणजे ते 500 फिटिंगचे 700 म्हणजे 1200च्या आसपास मला खर्च आला आहे. बट ठीक आहे, तर वन टाईम आहे जे काय आलं. म्हणजे आता जवळपास 20 झाली ना, मी डायरेक्ट आता 60 to 65च्या आसपासच चेंज करणार चेंज पॉकेट. तोपर्यंत आता टेन्शन नाही आपल्याला, चेंज पॉकेट रिलेटेड तर काय काम येणार नाही. आणि बाकी अजून एक गोष्ट सांगायची होती, मी लास्ट ब्लॉगमध्ये शेअर करायचं विसरलो. आपली एवढीचे आपण टी शर्ट थोडेफार प्रिंट केले आहेत, म्हणजे जवळपास 50 क्वांटिटी. आता तुम्ही बोलणार नाही, इच्छुक असेल तर DM करा इकडे, काय ऑलरेडी रिझर्व झाले सगळे. आणि सीन असं झालं आहे की मी बरोबर 50 क्वांटिटीची ऑर्डर दिलेली आणि बरोबर 50 ऑर्डर आल्या पण आपल्याला. म्हणून मी प्रत्येक ब्लॉगमध्ये हेच बोलतो की इंस्टावर फॉलो करत नसेल तर इंस्टावर फॉलो करा, कारण की इंस्टावर हे अपडेट कसे डेलीचे असतात. हा ब्लॉग कधी येईल माहीत नाही. बट अजून एक आहे, 18 तारखेला आपली राईड आहे. 18 तारखेला नक्की जॉईन व्हा, जेवढे कोणी असतील तेवढे सगळ्यांना. कारण टी शर्ट पण वाटप तेव्हाच होणार आहे. बाकी कोण अननोन रँडम असेल पर्सन त्यांनी पण जॉईन करा ती राईड. ओके, सो ब्लॉग तिथेच एंड करतो. भेटू आता नेक्स्ट राईडच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेल दॅन टेक केअर, बाबा राईड्स पण ऑलवेज मूव हार्ट. डायरेक्ट 18 तारखेला भेटू. तारीख किती आहे? 4 तारीख नाही, मध्ये एक शॉर्ट राईड होईल आय थिंक सो, का काहीतरी येईल मध्ये. 18पर्यंत तर गॅप नाही टाकणार मी. चलो, पीस आउट.